हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी एवढी रेडी झाले, ते पण किती वाजता, तर रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही शिर्डीला जाण्याचा प्लॅन केला आहे आणि आय एम रेडी. बघा, मी रेडी झाली आहे, सगळं तयारी वगैरे झाली. आता मी चालली आणि गाडी तिकडे माझी वेट करते. फॅमिली वगैरे आम्ही सगळे लोक मिळून जाणार आहोत. तर भेटूया, माझी ट्रिप कशी होते, दर्शन कसं होतं आणि बघू. ओके, भेटूया. इथे थांबलो रस्त्याच्या कडेला आणि मी अशी भाव खात थोडीफार कारमध्ये, आणि मस्त वाटते मला. ही ही आणि इथं आम्हाला नवीन मित्र भेटला, तो पण आपल्यासारखाच आहे आणि आम्ही त्याला थोडीफार खाऊ घातली आणि खाऊन तो पळाला. हा बघा, तुम्ही बघू शकता. आणि तो खूप क्यूट आहे, सुंदर आहे आणि एक प्रामाणिक प्राणी आहे. तो काहीच आम्हाला नुकसान वगैरे करत नाही. तो खाऊ दिली, खातो, गुपचूप जातो आणि मस्त वाटलं भेटून त्याला. आणि आता परत थांबल्यानंतर आमचा प्रवास गाडीमधला परत स्टार्ट झाला. कारमध्ये बसायचं, ट्रॅव्हलिंग करायचं, परत जायचं. मग हा तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुढचा नजारा, जसे की एकदम डोंगर खाडी दिसत आहे इकडे. आणि वाव, वॉट अ नजारा. मला तर असं वाटलं, डोळे माझे खुश झाले हे सगळे नजारा बघून. आणि ढग, आम्हाला असंच वाटलं, इकडनं जे आहे, इकडचं वातावरण जे आहे, इकडनं डायरेक्टली पाखरं दिसतात. लिटरली पाखरं जे आहे ते आमच्या कारेच्या इकडनं जातात. मग आम्हाला असं वाटतं की आम्ही ढगामध्ये जातो. आणि वाव, काय नजारा. एकदम डोळे खुश झाले हे नजारा बघून. आणि तुम्ही बघू शकता किती भारी डोंगर, दऱ्या आणि माकडं पण आहेत आजूबाजूला. एकदम निसर्ग असं नॅचरल, एकदमच कुठेतरी स्वर्गात आल्यासारखं वाटते. आणि अशा पद्धतीने मी एकदमच वरती, कारच्या वरती ओपन विंडोमधून, वरची जी ओपन विंडो आहे त्याच्यावरती येऊन आणि व्हिडिओ काढते. आणि एकदमच मला हवा लागते, तरी पण मी व्हिडिओ काढत आहे. आणि बघा, तुम्ही नजारा बघू शकता, एकदमच असा सुंदर नजारा. ढग एकदमच भारी दिसतात आणि डोंगर, दऱ्या हे सुद्धा एकदम भारी दिसतं. आणि अशा पद्धतीने आम्ही आता जातो आहे. आमचा प्रवास अशा पद्धतीने एकदम चांगला आहे. आणि परत मी अशी पद्धतीने वरती आहे, तर मग मला वारा येतो आहे, तरी पण मी असं व्हिडिओ काढते. स्वतःला दाखवणे महत्त्वाचे आहे. असं करून थोडाफार भाव खाणे महत्त्वाचं आहे. एवढा मेकअप थोडाफार केला आहे, कपडे चांगले घातले आणि फिरायला जातो आहे, तर शो ऑफ करणं तर बनता आहे बॉस. मग इकडे नंतर मग आम्ही, डिझेल संपला नव्हता, पण थोडाफार फुल टाकी करू म्हणून आम्ही डिझेल भरण्यासाठी इथे थांबलो. आणि थोडीफार तहान लागली म्हणून थोडंफार पाणी पिऊ, काहीतरी कोल्ड्रिंक्स घेऊ असं वाटलं म्हणून थांबलो आहे. आणि नंतर इकडे परत गाडीमध्ये बसलो. परत प्रवास. मला तर असं वाटलं आहे की गाडीमध्येच बसून आम्ही फिरायला आलोत. पण ठीक आहे, नजारे चांगले आहेत, आम्ही बघतो आहे. लोकेशन तुम्हाला सरप्राईज आहे, आम्ही कोणत्या लोकेशनवरती जाणार ते नंतर मी पोचल्यावरच तुम्हाला सांगणार आहे. तर मग तोपर्यंत तुम्ही वेट करा. तर अशा पद्धतीने आमचा प्रवास सुखद असा जातो. आमच्या पुढे रिक्षा आहे आणि रिक्षाच्या मागे आम्ही जातो आहे, कारण की इथे ओव्हरटेक आम्ही करू शकत नाही. आणि इकडे तुम्ही झाडं बघू शकता, झाडे एकदमच. हॅलो मित्रांनो, तर आम्ही आता पोचलेलो आहोत इथं भीमाशंकर. आणि तुम्ही बघू शकता, आम्ही इथे ढगामध्ये पोचलेलो आहोत. आम्ही तिकडे डिझेल भरला आणि एवढे जण आम्ही डायरेक्ट ढगामध्ये पोचलो. हाय करा ना गाईज, हाय करा ना. डायरेक्ट ढगामध्ये आलो आणि भरपूर पाऊस आहे इकडे, कारण की ढग जवळ आहेत. ढग खूप जास्त, आम्ही ढगामध्ये एकदम मधोमध आहोत, म्हणून त्याच्यामुळे पाऊस यायला लागला आणि आम्ही भिजत आहोत गाईज.
तर आता बघूया मजा कशी येते ते. आणि रेनकोट घालून मी जोकरसारखी दिसते, पण तरी पण बघा माझा लुक असा आहे. अगोदर चांगलीच दिसत होती, पण आता सध्या असे रेनकोट घालून एकदम जोकरसारखी दिसते. आणि इकडचा नजारा तुम्ही बघू शकता, एकदमच ढगाळ वातावरण आहे, एकदम व्हाईट. आणि पार्किंगला पण जागा नाही आहे. तुम्हाला मी दाखवते, ते पार्किंगला पण जागा नाही आहे. 1 सेकंड ठिकाण दाखवते. आणि आता पण बघा लोकांची गर्दी अशी आहे की आता पण गाड्या वगैरे येतात. पार्किंगला जागा नाही आहे, तरी पण गर्दी आहे. भीमाशंकर येथे. आणि आम्हाला आता येथून आम्हाला चालत पायी जायचं आहे 2 किलोमीटर. हो नो, एक तर ट्रॅव्हलिंग करून एवढा टाईम लागला आणि पायी 2 किलोमीटर जावं लागेल. 2 किलोमीटर. ये यहाँ सचिन क्या कर रहा है? फोटो निकाल रहा है कैमरे के. फोटो घे ना. हॅलो, तर आता मी हा आहे सागर आणि ही सगळी मित्रमंडळी फॅमिली आहे. आणि आता आमचा प्रवास इथे चालू झालेला आहे. आम्ही ब्लू रेनकोट घालून आणि 2 किलोमीटर चालत जाणार आहेत. हा 2 किलोमीटर चालत जाणार आहे. गाडी तिकडे पार्किंग लावलेली आहे आणि फुल डिझेल केलेला आहे गाडीमध्ये ना सागर. पण तरी पण आम्ही गाडी सोडून आलो तिकडे. आणि आम्ही आता 2 किलोमीटर चालत जाणार पायी. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. व्ह्यू तुम्ही बघू शकते, एकदम ढगाळ. आम्ही एकदम वरती आहोत, ढगामध्ये आलेलो आहोत असं तुम्ही बघू शकता. आणि एकदम भारी खतरनाक असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इकडे काहीच नाही दिसत, फक्त ढगाळ व्हाईट दिसत आहे. ते समोर आहे व्यक्ती, समोर रस्ता पण नाही दिसत आणि समोर व्यक्ती पण नाही. मांजर जरी आली ना समोर चेहऱ्यासमोर तरी ती पण दिसणार नाही, असा व्ह्यू आहे. तर चला आता बघूया काय होतं ते. पुढे या ना मोदी. माझी लावला आता टिळा लावून झालेला आहे. टिळा लावला आम्ही. थोड्या वेळाने मंदिरात जाऊ. आणि सागर, तुम्ही काही बोलू इच्छिता? आता तुम्हाला काय वाटतं की आपण कसं आता आपण मंदिरात जाऊ तर बघू शकता तुम्ही. मंदिरात जाताना पण केवढा किती धुकं आहे ते त्याला सांगायचं की धुकं बघा. आम्हाला समोरून माणूस येतो ते पण दिसत नाही. आणि मला तर सागर पण दिसत नाही, पण ते रेनकोट घातला त्याच्यामुळे ब्लू दिसत आहे तो. तर चला मित्रांनो, भेटूया आता. बघूया मंदिरात जाऊ, तिथला व्ह्यू आम्ही तुम्हाला